डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नव्या पदकातून तिरंगा ध्वज व विचार मंचकावर उपस्थित असलेले पाहुणे प्रमुख उपस्थितीमध्ये आज 26 जानेवारी हा दिन साजरा करीत आहोत. हा दिवस आपल्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, कारण डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेली भारतीय राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी संपूर्ण भारतात लागू करण्यात आली व तेव्हापासून आपला भारत देश खरा प्रजासत्ताक झाला व त्यावेळेपासून आपल्याला आपले हक्क अधिकार राज्यघटनेने दिले. आपली राज्यघटना सर्वात मोठी राज्यघटना आहे. आपली राज्यघटना सर्वात मोठी राज्यघटना आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतात. 26 जानेवारी हा दिन आपल्या आनंदाचा उत्सवाचा आहे. एवढे बोलून पाकिस्तानचे जय हिंद जय श्रीराम. 26 जानेवारी सर्वांना माझा नमस्कार. माझे पूर्ण नाव हर्षल रुपचंद चुके आहे. नेहमीप्रमाणे 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून दरवर्षी साजरा करतो. जय हिंद. पूज्य गुरुजन वर्ग आणि बालमित्रांनो, आज मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनीचा शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावी हीच नम्र विनंती. आज 26 जानेवारी आहे. प्रजासत्ताक दिन हा दिवस आपल्याला बलिदान देणाऱ्या शूरवीरांची आठवण करून देतो. आपले संविधान ही आपली ताकद आहे. एवढे बोलून माझे 2 शब्द बंद करते.
महात्मा ज्योतिराव फुले थोर समाज सुधारक होते. त्यांनी या देशात स्त्री शिक्षणाचा पाया घातला. या देशातील गोरगरिबांना त्यांना शिक्षण मिळवले. यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी दिले. अशा या मान क्रांतिकाला मी कोटी कोटी प्रणाम करते. जय क्रांती, जय क्रांती. रांगोळ्या शाळा सजवा, काळा रांगोळ्या तयारी करूया. आली 26 जानेवारी. सन्माननीय व्यासपीठावरील आदरणीय प्रमुख पाहुणे, माझे प्रिय शिक्षक आणि प्रिय देशवासियांनो, दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. या सुप्रसंगी तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. भारताच्या संविधान राज्यघटना संविधान समिती 1949 रोजी स्वीकारली व ती 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. सोडिला सर्व घरदार, त्यागिला सुखी संसार. जय हिंद, जय भारत. My name is Kriti Ranganeshram. Today is 26 January. We are celebrating 26 January. We are celebrating 76 Republic Day. First of all, I wish you a very happy Republic Day. Friends, Republic Day is very proud day for of India. Our constitution come into force on this day in 1950. Dr. Bhimrao Ambedkar is the father of India Constitution. Jai Hind, Jai Bharat. मी एक तास मध्ये शिकत आहे. मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाबद्दल थोडक्यात माहिती सांगित आहे. तुम्ही ते शांतपणे ऐकून घ्यावे. उत्सव तीन रंगाचा आभाळी आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला. सर्वांना माझा नमस्कार. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर तसेच माझे प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज 26 जानेवारी भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करीत आहोत. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 26 जानेवारी हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारताला संविधान लागू झाले. संविधानाने आपल्याला हक्क आणि अधिकार दिले, जसे की स्वातंत्र्याचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, समानतेचा अधिकार. भारतातल्या प्रत्येक नागरिकाला समानता, स्वातंत्र्य आणि हक्क आहे. भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपविते. जय हिंद, जय भारत. करण्याचा साथीमध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा ढोलसर. मी आज 26 जानेवारी बद्दल 2 शब्द सांगित आहे. उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला. सर्वांना माझा नमस्कार. माननीय अध्यक्ष महोदय, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या देश बांधवांनो, आज 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करीत आहोत. हा दिवस आनंद, उत्सव आणि महत्त्वाचा दिवस आहे. या मंगल दिनी तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्र, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त स्वातंत्र्य झाला. पण होती त्याशिवाय संविधानाची गरज. आपला देशाचा राज्यकारभार सुरळीतपणे चालणार नव्हता. सुखा समाधानाने चालणार नव्हता. शांततेने जगता यावे म्हणून संविधानाची निर्मिती सुरू झाली. थोर आमची भारत माता, आम्ही तिचे संतान. थोर आमची भारत माता, आम्ही तिचे संतान. आमचा भारत देश महान, आमचा भारत देश महान. बोल भारत माता की वंदे. एवढे बोलून मी आपले 2 शब्द बंद करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा ढोलसर. आज मी तुम्हाला 26 जानेवारी विषय तुम्हाला 2 शब्द सांगित आहे.
उन्हाळा 3 रंगांचा असतो. आभाळी आज सुधरा नतमस्तक ज्यांनी भारत देश घडवला, ज्यांनी भारत देश घडवला. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर आणि माझ्या देशबांधवांनो, सर्वांना माझा नमस्कार. आज 26 जानेवारी आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. सर्वांना माझ्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 26 जानेवारी हा एक राष्ट्रीय सण आहे. 26 जानेवारी 1950 रोजी आपले संविधान लागू झाले आणि आपला भारत देश लोकशाहीत आला. एवढे बोलून मी आपले 2 शब्द बंद करते. जय हिंद, जय भारत. सभी जन एक है, रंग रूप वेश भाषा चाहे अनेक है, रंग रूप वेश भाषा चाहे अनेक है. बेला गुलाब जूही चंपा चमेली, बेला गुलाब जूही चंपा चमेली. प्यारे प्यारे फूल गुंथे माला में कहे, प्यारे प्यारे फूल गुंथे माला में कहे. हिंद देश के निवासी सभी जन एक है, हिंद देश के निवासी सभी जन एक है. रंग रूप वेश भाषा चाहे अनेक है, रंग रूप वेश भाषा चाहे अनेक है. कोयल की खूब प्यारी पपिए की ढेर प्यारी, कोयल की खूब प्यारी पपिए की ढेर प्यारी. 11वीं तराना बुलबुल राग मगले कहे, 11वीं तराना बुलबुल राग मगले कहे. हिंद देश के निवासी सभी जन एक है, हिंद देश के निवासी सभी जन एक है. रंग रूप वेश भाषा 7% अनेक है, रंग रूप वेश भाषा चाहे अनेक है. गंगा जमुना ब्रह्मपुत्रा कृष्णा कावेरी, गंगा जमुना ब्रह्मपुत्रा कृष्णा कावेरी. जाके मिल गई सागर में हुई सब एक है, सागर में हुई सब एक है. हिंद देश के निवासी सभी जन एक है, हिंद देश के निवासी सभी जन एक है. रंग रूप वेश भाषा